नमस्कार मैत्रिणींनो, निहा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मेक्सिकन राईस। प्रथम एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घेऊया व त्यामध्ये साधारण अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया व लसूण तेलात व्यवस्थितपणे परतून घेऊया। यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा व टोमॅटोची प्युरी घालून घेऊया। इथे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो आणि कांदा तेलात व्यवस्थितपणे शिजवून घेऊया। यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेली लाल सिमला मिरची, बारीक चिरलेली पिवळी सिमला मिरची आणि हिरवा वटाणा घालून भाज्या व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेऊया। यामध्ये तुम्ही बॉइल्ड कॉर्न्स किंवा शिजवलेला राजमा सुद्धा घालू शकता। साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये भाज्या व्यवस्थित तेलामध्ये शिजून जातील। आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट पावडर घालायचे आणि भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। एक चमचा टोमॅटो केचप घालून भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ व्यवस्थित स्वच्छपणे धुवून घेतला आहे। तो आता पॅन मध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि साधारणपणे 4 वाट्या पाणी इथे आपल्याला भात शिजवण्यासाठी लागणार आहे। साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये आपला भात व्यवस्थितपणे शिजवून होईल। अशा प्रकारे आपला मेक्सिकन राईस तयार आहे।